नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मुसळधार पावसामुळे पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। पाणी पातळी वाढल्याने भिडे पुलाला पाणी लागलेलं आहे। खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यातही वाढ झाली। खडकवासला धरणातून दुपारी 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। नदीपात्राजवळील गावांना आणि घरांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, काय स्थिती? वृषाली, काल रात्रीपासून पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस होतोय आणि विशेष म्हणजे खडकवासला धरण साखळीत देखील मोठ्या प्रमाणात आणि मुसळधार असा पाऊस झाल्यामुळे पुण्यातील मुठा नदीतला जी काही पाणी पातळी आहे त्या पाण्याच्या पातळीत आता वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि सोबतच धरण क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास 2000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि पुणे शहरातला हा भिडे पूल आहे, या भिडे पुलाला देखील आता पाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण साधारणतः 17 ते 18 क्युसेस पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर हा भिडे पूल पाण्याखाली जातो। मात्र सध्या फक्त 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्यामुळे या नदीची पाणी पातळी आता वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच प्रशासनाकडून या नदीपात्रालगत असणाऱ्या गावांना, घरांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि हा पूल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे। कारण या परिसरामध्ये पुणे मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे या पुलावरील वाहतूक देखील बंद ठेवण्यात आलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने या मुठा नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे नदीपात्रालगत पुणे महानगरपालिकेचे त्यासोबतच वाहतूक शाखेचे स्वयंसेवक आणि पोलीस देखील आता तैनात करण्यात आलेला आहे। कारण कुणी हुल्लडबाजी करणारे काही मुलं असतील किंवा कोणी इतर जी काही लोक असतील ती या ठिकाणी येऊ नये, कुठलीही अघटित घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जात आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो पाऊस आता काहीसा ओसरलेला पाहायला मिळतोय। तरी देखील ग्रामीण भागात अर्थात धरण क्षेत्रामध्ये अद्यापही पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पाऊस सुरू आहे, त्यामुळे पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।